कुटवाडी ग्रामस्थ 17 तारखेला सर्वांना सगळ्या विभागाला अर्ज केलेला आहे की या रोडचं काम 15 दिवसाच्या आत चालू करावं। त्यांनी नाही केलं तर 2 नोव्हेंबरला मोठं पानोबानगर येथे रस्ता रोको आंदोलन होणार आहे। तरी इथल्या शाळकरी मुलांना जाण्यासाठी हा रोड बहुतेक अडचणीचा होत आहे आणि इथले शेतमजूर असतील, दूध व्यावसायिक असतील, परत इथून आपला अकोला तालुका हा पर्यटन तालुका आहे। तरी या पर्यटन तालुक्यांसाठी जे फिरण्यासाठी येतात ते आपल्या संगनमेर मार्गी अकोल्याला जातात। तर इथं रोड झाला, आमदार साहेबांना सुद्धा एक विनंती करतो, आपला बोटा ते राजूर हा रोड झाला तर इथल्या आपल्या आदिवासी तरुणांना किंवा इथल्या सर्व रोडवरल्या तरुणांना एक रोजगार व्यवसाय मिळेल। आमदार साहेब, तुम्ही हा रोड लवकरात लवकर करा ही मी कुरकुटवाडी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो। PWD अधिकारी साहेबांना एक सांगू इच्छितो, तुम्ही जर हा रोड नाही 15 दिवसाच्या आत 2 तारखेच्या आत नाही केला तर 2 तारखेला मोठं कुरकुटवाडी ग्रामस्थ त्यात आंबी आसन, मसोंडी आसन, बेलापूर आसन, जाचकवाडी आसन, चैतन्यपूर आसन, ब्राह्मणवाडा आसन, या सर्व ग्रामस्थांना मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून अमोल भीमाजी कुरकुटे एक विनंती करतो की मी कुठलाही राजकीय स्टंटबाजी नाही करत, हे आपल्या सर्वांसाठी हा रस्ता रोक आंदोलन करणार आहे। तरी सर्व संबंधितले सर्व सरपंच सदस्य, बॉडी तंटामुक्ती अध्यक्ष, संबंधित गावातले सर्वांनी या 2 नोव्हेंबरच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे आणि जे PWDचे साहेब येणार आहे त्यांचा आम्ही इथं पानोबानगर येथे जाहीर सत्कार करणार आहे। का त्यांनी हा रोड ठुल्यामुळं या रोडचे खड्डे ठुल्यामुळे त्यांचा जाहीर सत्कार करणार आहे। साहेब, तुम्ही 2 तारखेला इथं पानोबानगर इथं हजर राहावे। थांबतो। रामकृष्ण हरी।